बडनेरा अमरावती शहरातील अनेक लोक महानगरपालिकेच्या वतीने असलेल्या शहर बस सेवेचा उपयोग घेत असतात। विशेषतः महिला वर्ग, विद्यार्थी, कामगार असे अनेक लोक आपल्या दररोजच्या कामाकरिता या बस सेवे माध्यमातून ये-जा करीत असतात। त्याचप्रमाणे बडनेरा अमरावती या दोन मुख्य रेल्वे स्थानकावरून प्रवास करण्याकरिता या बस सेवेचा लोकांना उपयोग आहे। तरी गेल्या 2 महिन्यांपासून महानगरपालिकेच्या वतीने कुठलेही ठोस कारण नसतानाही बस सुविधा बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना निवेदन सोपविण्यात आले। सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता कंत्राटदार व महापालिका प्रशासन यांच्यात असलेला तिढा आपसात सोडून ही शहर बस सेवा तत्काळ सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी अध्यक्ष गौरव बांते यांच्या समवेत जिल्हा संघटक प्रवीण डांगे, शहर संघटक बबलू आठवले, जिल्हा उपाध्यक्ष सचिव बावनेर, कामगार सेनेचे विक्की शेटे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, सुनील पाचघरे, राम काळमेक, पवन लेंडे, अमर महाजन, ज्ञानेश्वर लांडे, राजू ढोरे, अश्विन सातो, मयंक तांबुसकर, ऋषिकेश वासनकर, ओम देशमुख, देवांशी निंबोरकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त मॅडम वासनकर मॅडम यांना आज शहर बस सेवे संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं। गेल्या 2 महिन्यापासून अमरावती महानगरपालिकेच्या शहराची बस सुविधा बंद आहे। महिला वर्ग असो, विद्यार्थी असो, कामगार वर्ग असो, अनेक लोक बडनेरा अमरावती रोजची ये-जा करतात। पासेसमुळे त्यांना ही सुविधेचा लाभ घेणं सहज शक्य होतं, परंतु कंत्राटदार आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात काय तेढ आहे याचं जनतेला माहीत नाही आणि यामुळे ही सुविधा अचानकपणे महानगरपालिकेने बस सेवा बंद केली आहे। म्हणून आम्ही आज सर्वानुमते निवेदन दिलं आणि काय तुमच्यात आपसी हे आहे त्याचा तुम्ही तोडगा काढावा आणि जनतेला ही शहर बस सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच आमची मागणी आहे। अन्यथा जनतेची जर गैरसोय होत असेल तर येत्या 10 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।